नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आलाय आणि तुम्ही जर अनेक जण लेट व्हिडिओ पाहत असाल तर तो झालाय. अशा पद्धतीने आपण बोलूया. आता जरा महत्वाच्या विषयाकडे येण्याआधी लाज कशी वाटेल काय ते त्या गोष्टीकडे जाण्याआधी थोडंसं काही गोष्टींवरती आपण प्रकाश टाकूया. महत्वाचा विषय घेऊया थोडासा तिथीनुसार की तारखेनुसार. अनेक दिवसांपासून याच्यावरती भांडणं होत आहेत, तंटे होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. जे शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहेत ते म्हणतात की तिथीनुसार झालं पाहिजे. अनेक लोक म्हणतात, खास करून ही विरोधातली वगैरे किंवा डाव्या विचारसरणीची लोक म्हणतात की तारखेनुसारच झालं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या बाकी नेत्या बित्यांचा तिथीनुसार का सगळा कार्यक्रम करता का? अशा गोष्टी या असे क्षुल्लक थोटक अगदी घाणेरडा वाद सुरू आहे. आता याबद्दल माझं मत तुम्हाला सांगायचं झालं तर मी मागेही तुम्हाला म्हटलं होतं, तारखांचा बिरकांचा काही विषय नाहीये. जर शासकीय पद्धतीनं जर राज्याभिषेक 6 जूनला होत असेल एखाद्या म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या आधी, कारण नंतर पावसाळ्यामध्ये भयंकर पाऊस होतो, जेव्हा तिथीचा प्रश्न येतो तेव्हा तिथी जूनच्या एंडिंग पर्यंत, मिड जून, शेवट जून किंवा कधी कधी जुलै पर्यंत पण गेलेली आहे. कारण मी अनेकदा तिथीनुसार कार्यक्रमाला गेलेलो आहे आणि त्यावेळेला काय होतं, अत्यंत प्रचंड पाऊस आणि रायगडावरती धोक्याचं सगळं होऊन जातं. दगडी कोसळतात. त्या अनुषंगानं जर 6 जूनला होत असेल तर काही हरकत नाहीये हो. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, मान्यावर आहे, आपण ते मानतोय. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक फार महत्वाचा आहे. मी म्हणतो जर तो 365 दिवसातला रोज झाला, फरक काय पडतो? 2 वेळा होतं हे आपलं भाग्य आहे. शिवजयंती 2 वेळा होते आपलं भाग्य आहे आणि 2-2 वेळा उत्सव आपल्याला साजरा करावा लागतोय किंवा करायला मिळतोय, ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आता अनेक जण म्हणतात की आपले सण असतील, आपले हिंदू रीतिरिवाजानुसार आपण सगळ्या गोष्टी करतो, ते मला मान्यच आहेत. निश्चित आपण आपल्या मनातून ओरिजिनल किंवा खरा जर राज्याभिषेक किंवा जयंती किंवा उत्सव किंवा कोणती पुण्यतिथी मानायची असेल तर ते आपण तिथीनुसारच मानायची, या मताचा मी आहे. गणपती बाप्पा आपला तिथीनुसार येतो की नाही, बरोबर की नाही? आपली लग्न, आपले जे काही विधी होतात ते तिथीनुसार होतात, ते आपण मनापासून मानतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता आपले वाढदिवस असतात ते आपण तारखेनुसार घेतो, बरोबर की? आता ते पण वाढदिवस तिथीनुसार शोधत बसायचं का? नाही, असं काही नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या, काळ बदलला, वेळ बदलते, सगळ्या गोष्टी होतात. राहिला प्रश्न इंग्रजांच्या कॅलेंडरचा आणि या सगळ्या गोष्टींचा, त्याला काय आपण मानत नाहीये. ते फक्त एक संपूर्ण महाराष्ट्रभर एक शासकीय म्हणून ती गोष्ट केली जाते की तो एक विशिष्ट दिवस दिला जातो. मग ते तुम्हाला माहिती आहे, सगळे शासकीय लोक वगैरे येतात, प्रशासकीय लोक, मुख्यमंत्री वगैरे, या सगळ्या लोकांच्या हस्ते तो सोहळा होतो. मीडिया वगैरे तिथं येते सगळे. असं काही नाहीये की कुणी तिथीला नाकारतंय किंवा त्याबद्दल काही रोष नसावा किंवा दोष नसावा. आपण आपला दणक्यात साजरा करायचा ना, तुम्हाला करायचंय हिंदू रीतिरिवाजानुसार, आपल्या तिथीनुसार, तिथीलाच साजरा करू. काही टेन्शन घेऊ नका. आपला एक तारखेलाही साजरा होतोय, तिथीलाही साजरा होतोय, 2-2 वेळा साजरा होतोय. अरे अत्यंत उत्तम, छान गोष्ट आहे. आता येऊयात एका दुसऱ्या विषयाकडे, नंतर आपण पुढचा महत्वाचा विषय घेऊन ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत थांबलाय, मी काय सांगणार आहे त्या गोष्टींसाठी. आता एका महत्वाच्या विषयाकडे येऊ, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरची अतिक्रमण. आता ही अतिक्रमण जर आपण आज हटवली नाहीत ना, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अख्ख्या गडाला, बुरुजाला, अगदी खालच्या पायऱ्यांपासून सगळ्याला हिरवा आणि पांढरा रंग मारला जाईल. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित जरा सावध राहिलं पाहिजे. आपण ज्या नेत्यांच्या मागे फिरतोय, हे नेते हरामखोर आहेत. त्यांना माहिती आहे आपण जर इथं काही चुकीचं काम केलं किंवा यांना हटवण्याच्या मागे लागलो तर, आता तुम्ही ते विशाळगडचं सगळं प्रकरण बघितलं. ते गजापूरमध्ये काय झालं की त्यांना लगेच दिसलं, गजापूरमध्ये तोडलं. कोण वरती जायला सांगतं? यांच्या बापाचा गड आहे हा? ही घुसलीत कधी? आणि विचार करा जरा, ही घुसलीत कधी? यांना कोणी घुसवलं? हा जर व्यवस्थित याचा जर अभ्यास केला तर मग आपल्याला लय मागे जायची गरज नाही इतिहासामध्ये. हे 50-60 वर्षामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांनी शानं बनवून आपलं गड वगैरे खाली करावे. तुम्हाला पाहिजे तिथं जागा शासन देईल, तिथं जाऊन तुम्ही बसा. पण हे जे काही अनधिकृत गोष्ट आणि आपल्या जिहाद जो काही लँड जिहाद, आपला गड जिहाद जो काही चालू आहे, तो काही सहन करता कामा नाही. आता येऊया महत्वाच्या विषयाकडे, आणि जो विषय अत्यंत महत्वाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराज एक अभिषिक्त राजा म्हणून मराठा साम्राज्याचा, या हिंदू शासनाचा एक महत्वाचा राजा म्हणून उदयाला आला. एकेरी उल्लेख करतोय, थांबा, तो एक बोलण्याचा एक तसा टोन आहे, ते एक गोष्ट आहे, सांगण्याची एक गोष्ट आहे, ती लकब आहे. एक राजा झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आणि त्यानं 350, 400, 500 वर्षापूर्वीचा अंधकार जो काही होता, या रयतेला जे काही भोगायला लागलं, त्याच्यावरती कुठेतरी स्वतःच्या छत्रछायेखाली ती सगळी जनता घेऊन त्यांना स्वातंत्र्याची खरी ओळख करून देणारा एकमेव राजा. तुमच्या आमच्या घरामध्ये आज जो काही देवाच्या पुढे दिवा लागतोय, तो फक्त त्या राजामुळे. तुम्ही आम्ही जे काही एखाद्या मंदिरात जातोय, एखाद्या पावन भूमीमध्ये आपला जन्म होतोय, ते फक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. ज्या आजच्या स्त्रियांना जे काही स्वातंत्र्य मिळतंय, ज्यांना त्याची किंमत नाहीये, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज तुमच्या आमच्या गावातला शेतकरी जो जगलाय, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज तुम्ही आणि आम्ही 350, 400 वर्षापासून एखाद्या जागी राहतोय, या महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये राहतोय, ते फक्त आणि फक्त
छत्रपती शिवाजी महाराजांमुळं, एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. आता या छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आलेला किंवा मारण्यासाठी धडपड करणारा, म्हणजे ते काय छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी मारू शकलं नाहीये. नंतर संभाजी महाराजांचा बराच अनन्वय छळ या औरंगजेबाने केला. तो औरंगजेब इथं आला, बरोबर. तो औरंगजेब इथं आला, पूर्वीच्या औरंगाबादमध्ये, सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला, बरोबर की नाही. आता त्याची कबर एक घ्या. नाही, ऐका, व्यवस्थित ऐका, व्हिडिओ फार महत्वाचा आहे. ही जर गोष्ट आपण समजून घेणार नसू ना, तर पहिली आपल्याला लाजच वाटली पाहिजे, गर्व तर वाटायचं लांबच राहिलं. त्याची कबर, बरोबर, त्याची एक कबर घ्या. आता दुसऱ्या कबरी घ्या. आता तुम्ही अनेक ठिकाणी, मी स्वतः ऐतिहासिक ठिकाणी समाध्या वगैरे शोधत फिरतो, समाध्यांपर्यंत पोहोचतो. तुमच्या प्रत्येक मावळ्याची समाधी घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी घ्या, अगदी शिवाजी महाराजांची डायरेक्ट घ्या, बाकीच्या मावळ्या बिवळ्यांचा तर विषय सोडून द्या. संभाजी महाराजांची समाधी घ्या किंवा इतर अशा अनेक समाध्या घ्या ज्यांनी या राज्यासाठी किंवा ज्यांनी या हिंद भूमीसाठी आपलं योगदान दिलं सगळ्यात मोठं, त्यांच्या सगळ्यांच्या समाध्या व्यवस्थित जरा एकदा गुगलवरती जाऊन चेक करून पहा. आता या दोन्ही गोष्टींमधला फरक नीट पहा, बरोबर की नाही. औरंगजेबाच्या तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही, सर तुम्हाला माहिती आहे, संगमरवराची त्याची अगदी चकाचक पांढरी शुभ्र अशी ती कबर दिसते. असं वाटतं रे वा, काय त्याला कोण मोठा सेनानी, मोठा योद्धाच गेला इथं. पण जे स्वाभिमानासाठी लढले, जे तुमच्या आमच्या मागच्या कोणीतरी, बघा, तुम्ही आणि आम्ही कोणीतरी, आपण कुठून तरी मावळ्यांच्याच वंशातले कुठून तरी आलेलो असणार. ही एकच कुठलं तरी मूळ आहे जिथून या सगळ्या हजारो फांद्या फुटलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या आमच्या कोणाच्या तरी पूर्वजाला ज्यांनी भोगलं, ज्यांनी त्रास दिला, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी, त्यांच्या सगळ्या भविष्यासाठी प्राणांची आहुती देणारे आपले मावळे असोत, आपले राजा असोत, आपल्या महाराण्या असोत, आपली प्रत्येक स्वराज्यासाठी खर्च आलेला माणूस असोत, त्यांच्या समाध्यांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे काय चांगलं केलंय की वाईट केलंय, हा प्रश्न एक साधा माझ्या वैयक्तिक मनामध्ये पडतो. त्यामुळे आपल्याला इथं पहिली लाज वाटली पाहिजे, बरोबर की नाही. आपल्याला पहिली इथं लाज वाटली पाहिजे. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून घ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असं म्हटल्यानंतर काय आपल्या डोळ्यासमोर येतो? तुम्ही गेलाय रायगडवरती, मी पण बऱ्याचदा गेलोय, आपण सगळे रायगडवर. जेव्हा आपण तिथं बसतो, 5 मिनिटं थांबतो, त्या समाधीकडे घुमट आहे मस्तपैकी छान, आपण तिथं जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. ऊन वारा पाऊस झेलत आपली हाय तिथेच आहे छत्रपती शिवाजी महाराज, जगदीश्वराच्या अगदी समोरच. ती भिंत जर काढून टाकली मधली बुरुजाची, ते समोरच आहे अगदी व्यवस्थित, अगदी जगदीश्वर आणि त्यांचं ते मनोमिलन पूर्वीपासून जे तसंच्या तसं, आणि ते तिथं दिसतंय. तुमच्या मनामध्ये कधीतरी विचार येत असेल ना, हा प्राचीन आहे, दगडातली आहे, ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत, पण कुठेतरी असं वाटतं ना की अरे औरंगजेबाची समाधी संगमरवरात, काय जायला तिच्यावरती अगदी हिरे जवाडीत लावल्यासारखा अगदी मोठी महालच बनवून टाकलाय. पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही अशी. असोच, आता येऊया महत्वाच्या गोष्टीकडे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हयातीमध्ये जे गडकिल्ले उभे केले, बाकीचं जाऊ द्या, आता बाकीच्या गडकिल्ल्यांचा विषय सोडून द्या, आपण विषय घेऊ फक्त रायगडचा. रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा बांधला, हिरोजी इंदुलकरांनी जेव्हा बांधला, तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी तिथं नाव निष्ठेनं ठेवलं की त्या माणसाला वाटलं की आपण हा किल्ला बांधलाय ना, ही निष्ठा दाखवण्यासाठीच देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ती परमिशन, त्यांना ती संधी दिली की नाही हिरोजी, तुम्ही तिथं लावा, कारण ती तुमची जागा आहे आणि खरोखर तुम्ही त्याच्या पात्र आहात, असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या समोर उभा केलेला तो मस्तपैकी छान असा रायगड. तुम्ही फिरता तेव्हा किती छान वाटतं ना, रायगडचं ती हवाच वेगळी सगळी जादू आहे तिथं. मग तो रायगड 350 वर्षांमधली, मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराज तारा राणींपर्यंत अगदी एक 200 वर्ष पकडून चालू आपण, ती पुढची सगळी वर्ष सोडून द्या, कारण त्यावेळेला रेलचेल होती रायगडावरती, त्यावेळेला बऱ्यापैकी रायगड उभा होता, जोपर्यंत हे जाळत नव्हते तोपर्यंत बऱ्यापैकी रायगड होता. म्हणजे आपण एक 200 वर्ष पकडून चालू. त्या 200 वर्ष म्हणजे तिथून ते आज तागात म्हणजे 2026 पर्यंत आपण रायगड उभा करू शकलो नाही, बरोबर. इथं आपल्याला लाज वाटली पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट घ्या, 2017ला रायगड प्राधिकरण समिती काहीतरी गठीत झाली आणि त्याच्यानंतर एक 700-800 कोटी रुपये त्या रायगडावरती खर्च करण्यात आले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित ऐका, मी काय व्यवस्थित बोलतोय ते. आपल्या शहरं आपली, म्हणजे तुम्ही एखादी इमारत बांधता, तुम्ही एखादं घर बांधता, तुमचं एक आपण वर्षभराच्या आतमध्ये उभं करतो. अगदीच मोठी एखादी सोसायटी, मोठी एखाद्या इमारती गगनचुंबी असेल तर एक 3-4-5 वर्ष जातात त्याला, बरोबर की नाही. पण आज आपल्याला ते उभं करण्यासाठी, मी म्हणतो भारत स्वातंत्र्य होईच्या आधीच पकडूया 70-75 वर्ष, त्याच्या आधीचा काळच सोडून द्या. त्यावेळेला समजा काही संविधान नव्हतं, सरकार नव्हतं, त्यामुळे कोण त्याचा पैसा घालवणार, काय करणार, या सगळ्या गोष्टी संभ्रमाच्या होत्या. पण त्याच्यानंतरची गोष्ट आपण एक 70-75 वर्ष घेऊ. त्यातली पण मी काय म्हणतो, सुरुवातीची भारत स्थापन व्हायची आपण एक 25-30 वर्ष सोडून देऊ, म्हणजे 50 वर्ष पकडा, फक्त 50 वर्ष. एखादी इमारत उभा राहिला, एखाद्या अंबानीचा अँटिलिया उभा राहिला, एक 10 वर्ष गेले असतील, म्हणतो 5 वर्षामध्ये ते सगळ्या गोष्टी उभ्या
राहिल्या असतील. पण आज रायगड उभा राहायला किती वर्ष गेली आणि रायगड उभा म्हणजे 2017 पासूनच मी तर पकडतो 700 कोटी रुपये खर्च झाले. 2017 पासून ते आज तागायत कमीत कमी 8 ते 9 वर्ष गेली, तरीही आमच्या रायगडच्या अजून दगडीच साफ केल्या जात आहेत, तरी अजून तिथं विटाच खोदून काढल्या जात आहेत, पायऱ्याच कुठं घालतायत त्या पण नीट व्यवस्थित दर्जाचा नाहीयेत. जे काय मध्ये ते काही चुना वगैरे लावला जातोय तो कशा पद्धतीने लावला जातोय, दगडी नक्की कशा पद्धतीने लावल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर मनामध्ये येतं की पहिली लाज वाटली पाहिजे, मग नंतर गर्वाचं आपण बघू पुढचं काय ते. म्हणजे हिरोजी इंदलकरांनी त्यावेळेला रायगड उभा केला, त्यावेळेला ना कुठली जेसीबी होती, ना कुठली क्रेन होती, ना कोणती गोष्ट होती, काहीच नव्हतं त्यावेळेला. तरीही तो रायगड भक्कम 350 वर्षानंतर 300 वर्षानंतर आज तशाच्या तशा दिसतो. आज आपल्याकडे एवढी टेक्नॉलॉजी आली, एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या, तरीही आम्ही रायगडची साधी एखादी भिंत होती तशी बांधू शकलो नाही. एखादा तो आपला मिनार जो दिसतो आपल्या बाजूला तो राजवाड्याच्या तिथे, तो देखील आपण व्यवस्थित बांधू शकलो नाही. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, आपण साधी बाजारपेठ उभी करू शकलो नाही, आपण साधी राज सदर उभी करू शकलो नाही, आपण साधा नगरखाना व्यवस्थित आहे त्याची डागडुजी करू शकलो नाही. मग आपले संभाजी महाराज जे 6 जूनला येतात, व्हिडिओ काढून नाचतात, बिसतात, फायटिंग बिटिंग जे काही करायचं ते करतात आणि गर्वाने सांगतात की आम्ही महाराजांचे वंशज आहोत, ते नक्की एवढ्या 7 ते 8 वर्षामध्ये काय करतायत, हा साधा प्रश्न माझा आहे. का आपल्या महाराष्ट्रामध्ये काळा दगड मिळत नाही जो रायगडला वापरलेला आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये चुन्याचे घाणे तयार होऊ शकत नाहीत? आपल्या महाराष्ट्रामध्ये कारागीर नाहीयेत का? आजही दगडामधली अस्खलित घरं बांधणारे असे मोठमोठे चांगले कारागीर आपल्या महाराष्ट्रात पडलेत. तुम्हाला जर नसेल प्राधिकरणाच्या अंतर्गत बांधायचं ना, तुम्ही संपूर्ण शिवभक्तांना महाराष्ट्राला द्या, बघा जो रायगड होता तसा उभा राहू शकतो. ही धमक आहे आपल्या लोकांमध्ये. पण हे 700 ते 800 कोटी रुपये आलेत ना, त्याचा नक्की खर्च कुठं कसा झाला, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची ही समजली पाहिजे, ही दिसली पाहिजे, ही सापडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात म्हणत असतील की लाजा वाटल्या पाहिजेत, हे माझे सगळा आनंद साजरा करणाऱ्याला पहिल्या लाजा वाटल्या पाहिजे. ते म्हणत असतील मनातल्या मनात की मी जे स्वराज्य उभं करून ठेवलं, अरे तुम्हाला ते लढायचं पण नाहीये तलवारी घेऊन, कुठं काही करायचं नाही. अरे जे मी करून ठेवलंय तेवढं जतन फक्त केलं असतं ना, तरी छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात म्हणत असतील तरी खूप काही झालं असतं. पण काय करणार म्हणत असतील, हे सगळे फक्त दिखाव्यासाठी आणि पैसे खाण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझे शिवभक्त झालेत. एक साधा विचार करा, कधीतरी हे सगळे कार्यक्रम सोडून कधीतरी रायगडावरती एकटे जा, जेव्हा कोणी नसेल रायगडावर, आणि शांत कधीतरी एखाद्या दगडावरती बसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाकडे बघा आणि मग विचार करा की राजांचं सिंहासन देखील ऊन वारा पाऊस झेलत असंच उभं आहे. ते जेव्हा पाहून एखादी वेदना मनाला येते ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की आपण नालायक आहोत. आपण पडलेल्या ढासळलेल्या भिंती देखील उभ्या करू शकत नाही. अशी कसली घाणेरडी सिस्टम उभी करून ठेवले रे आपण, कसली घाणेरडी सिस्टम. 500-700 कोटी रुपये. अरे आज प्रत्येक मराठ्या मावळ्याने किंवा छत्रपतींना मानणाऱ्याने जरी पैसे काढले ना, तरी मी म्हणतो राम मंदिर जसं ज्या वेगानं उभं राहिलं ना, त्या वेगानं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य रायगड उभा राहील. असा रायगड करायचा तरी उभा काय आहे? दगडीच तर एकावर एक ठेवायचे आहेत ना, त्याला काय लागतं? त्याला इमान लागतं, जे हिरोजी इंदुलकरांकडे होतं, म्हणून त्यांनी उभा केला. विचार करा, ते त्यावेळेच्या त्या बुरुजांच्या एवढ्या दगडी त्या काळातल्या माणसांनी कशाच्याही क्रेन नसताना, काय नसताना ते उभ्या केल्या. आज आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे नाहीये ते इमान, आपल्याकडे नाही ते इमानदारी. आपण झाल्यावर चाटू, आपण झाल्यावर चाटणारे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि गाद्यांचे वंशज म्हणणाऱ्या या लोकांना थोडंसं काहीतरी मनातून वाटलं पाहिजे की आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठे ना कुठेतरी त्या ओळीतले आहोत, त्या लाईन मधले आहोत. कुठेतरी यांना असं वाटलं पाहिजे की आज आपण एखाद्या स्वच्छ चांगल्या झगझगीत, म्हणजे संभाजी महाराज घ्या, मस्तपैकी त्या कोल्हापूरच्या पॅलेसमध्ये राहतात, किती छान वाटतं ते भव्य दिव्य. किंवा इकडे सातारची सगळी लोक घ्या, किती बंगल्यांमध्ये चांगल्या मोठ्या राजवाड्यांमध्ये राहतात. त्यांना झोपताना संध्याकाळी बेडवरती एक विचार आला पाहिजे की आज आपण ज्यांच्यामुळे इथं झोपतोय, ज्यांच्या नावामुळे इथं झोपतोय, त्यांची समाधी पण ऊन वारा पाऊस खात, त्यांचं सिंहासनही ऊन वारा पाऊस खात, आणि त्यांनी ज्या रक्ताने घाम गाळून ते सगळं उभं केलंय ते देखील असं ढासळून गेलंय. सगळ्या गोष्टी झाल्यात. आम्ही फक्त ब्रश नेत आहेत. मी बघतो रायगडावर जाऊन कोरत बसतात, साफ करत बसतात त्या विटांच्या. आता ते सोडा, आता ते गेलं, ते काय चाटायचंय त्याला, आता झालं ते पडलं, आता त्याला उभं करायचंय. जसं होतं तसं उभं करायचं, जसा होताना महाल तसा उभा करून ठेवायचा काळ्या दगडात एकदम चकचकीत. हे इमानाने होईल शक्य? हे 700-800 कोटी रुपये किती आलेत, किती नाही आलेत, या सगळ्या गोष्टी कामाचे नियोजन झालं पाहिजे. लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना. आनंद साजरा करा, गर्व वाटू द्याच, पण त्याच्या आधी कुठेतरी मुंडी खाली गेली पाहिजे आपली लाजेने. जयंत्यांनी
पुण्यतिथ्यांना साजऱ्या डीजे लावून साजऱ्या करण्यासाठी फक्त आपण शिल्लक राहिलोय. आपल्याला कसला घंट्याचा स्वाभिमान पडलेला नाहीये. किती निकृष्ट दर्जाचं काम त्या रायगडावरती होतंय. अजूनही तो रायगड उभा राहू शकत नाही. काय खरंच बुटानं मारावं असं वाटतं कधी कधी असल्या काही लोकांना घाणरड्या. काय चाललंय नक्की? अरे जे आज उभं आहे ना, अजून 50 वर्षानंतर त्याची राख रांगोळी होणार आहे, ते जमीनदोस्त होऊन जाणार आहे. तुम्ही काय उभं करणार आहात? आज नाही उभं करणार आहात तर भविष्यात येणारी ही पुढची पिढी उभं करणार आहे का मला सांगा. जे रिला आणि पब मध्ये क्लब मध्ये जाण्याच्या आणि पोरी फिरवण्याच्या कामाचे आहेत, हे उभे करणार आहेत का रायगड जाऊन? किती किती अशी तरुण आहेत ज्यांना देव देश धर्मासाठी जगावं असं वाटतं. हातावर बोटावर मोजणे इतकी पोरं आहेत. बाकी सगळी या सगळे सेक्युलरवादी ही सगळी लोक झाले ज्यांच्यामध्ये निष्ठा नाही, स्वाभिमान नाही, कोणती गोष्ट नाही. ही लोक तुमचा रायगड उभा करणार आहेत. त्यांच्यामध्ये इमान आहे. आज उभं नाही राहू शकलं ना, भविष्यात कधी उभं राहू शकत नाही. अरे त्याच्यासाठी एकजूट व्हा. त्याच्यासाठी लाजा वाटू द्या जरा तुम्हाला. या सगळ्या गोष्टी 700-800 कोटी रुपये खर्च करता एखाद्या गोष्टींवरती, पण एक साधा दगड कधी व्यवस्थित रचलेला आम्ही पाहिला नाही. मी तरी वैयक्तिक अजून पाहिलं नाही. इतक्या वेळा रायगडावर गेलो. कधी कधी अंगातून रक्त सळसळतं तिच्या आयला की हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि त्यांचा रायगड आहे आणि हा असा पडलाय धूळ खात आणि असा जमीनदोस्त होत चाललाय. या सगळ्या गोष्टी बघून रक्त सळसळत नाही का? रक्त सळसळत नाही. हे भारामखोर सरकार फक्त योजना काढणार, बजेट काढणार, घंटा सालकाली काम काय होत नाही खाली. अजिबात काय काम होत नाही. त्या प्रतापगडची मी व्हिडिओ 10 वेळा आवाज ओरडून सांगितलं की बाबांनो, नुसत्या प्रतापगडच्या भिंती नका काढू. ते वरचं सगळं ही जी घुसलेत ना कोण धंदा करण्यासाठी, यांना पहिली गडाच्या खाली उतरवा. यांना पहिली खाली उतरवा गडाच्या. आमच्या महाराजांचा गड आणि आमच्या ह्याचा गड. अरे कसला स्वाभिमान बाळगताय? खोटा पोकळ स्वाभिमान तुमच्यामध्ये. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा. त्यांच्या पायाची नखाची सर देखील आपल्याला येणार नाही. बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना आपण काय दाखवायचं? ढासळलेलं साम्राज्य, ढासळलेले गडकिल्ले. अरे ते म्हणत असेल अरे सले गांडू साले, आणि एवढ्या मोठा राजा होऊन गेला, यांच्याकडे एवढं सगळं उभं करून ठेवलं त्यांनी, आणि त्यांनी उभं केलेलं ढासळलेलं देखील यांना उभं करता येत नाही. ही आपली लायकी बाहेरचे येऊन काढून जात असतील. म्हणून म्हटलं लाज वाटू द्या, नंतर गर्व वाटू द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये राज्याभिषेकाची फ्रेम लावायला अगदी त्याला ते पॉइंटिंग करून ते आजकाल इंटेरियर मध्ये फार काही चालतं. एवढं करताना मग तेवढ्याच तळमळीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जरा एकदा बघा. जरा एकदा या नेत्यांना रस्त्यावर उतरवायचं, तुडवायचं, अगदी नांगटे साल्यांना करायचे, गाड्या बेड्या तसंच चालत घरापर्यंत पाठवायचं. मग यांना कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा ही सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. यांचं काय झालंय, यांना आपण कधी व्यवहार विचारत नाही. बाबा किती पैसे दिले, तुम्ही काय काम केलं, बरं जे केलेत ते योग्य केलेत का, पुढच्या वर्षी नक्की काय काम होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित पाहत असतो. त्या रायगड प्राधिकरणाच्या सगळ्या व्हिडिओ, काय काम चाललंय काय नाही चाललंय. फक्त जातात, व्हिडिओ बनवतात, 2-3 दगड इकडे तिकडे, 2-3 दगड तिकडे. असंच जर होत राहत असेल ना, तर मग काय अर्थ नाहीये राज्याभिषेक आणि या सगळ्या गोष्टींचे सोहळे करणार. मग कशाला आपण तारकांना तिथ्यांना भांडतोय हो? कशाला तारकांना तिथ्यांना भांडतोय? अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक अपेक्षा असेल की मी जे उभं केलंय ना, जे मी रचलंय, तेवढं फक्त व्यवस्थित ठेवा रे बाबांनो. तेवढं फक्त व्यवस्थित ठेवा. बाकी काही तुम्ही करू नका. कुठं तुम्हाला कुठल्या खानावरती तुटून पडायचं नाहीये ना, कुठं जाऊन कुठल्या निजामाला मारायचं नाही, काही करायचं नाहीये. तुम्हाला फक्त व्यवस्थित खाऊन पिऊन घरामध्ये आरामात झोपायचंय. कधी ट्रिपला निघायचं. आम्हाला गडकिल्ला आमची बांडगुळ कशासाठी जातात माहितीये का? आपण ट्रिपला जाऊया, संडेला आपण फिरायला जाऊया मस्तपैकी. फिरण्यासाठी आपले गड पडलेत. यांना कसली निष्ठा घेऊन बसला. म्हणून म्हटलं ना, जे काय होईल ते याच घडीला. पुढच्या पिढ्या डुंकूनही पाहणार नाहीत त्याच्याकडे. एवढं फक्त लक्षात ठेवा. एवढंच फक्त बोलतो तुम्हाला. अनेकांना राग आला असेल कारण मी काही वैयक्तिक नेत्या-बित्यांची नावं वगैरे घेऊन बोललो. कारण तुमचं इमान त्यांच्या जवळ असेल, आमचं इमान त्यांच्या जवळ नाहीये. मी आजही ठामपणे छाती ठोकपणे सांगतो, आमचं इमान छत्रपती शिवाजी महाराजांजवळ आहे. आणि म्हणून एवढं पोट तिडकीने आम्ही बोलतो. मी तर कशाचा विचार करत नाही की मला सबस्क्रायबर मिळतील का, लोक नाराज होतील, मग माझे व्हिडिओ रिपोर्ट करतील, मग मला नुकसान होईल. सोडून द्या ते. तसल्या फालतू गोष्टींसाठी मी इथं बसलेलो नाहीये. आणि नाही ना मनगटात ताकद आहे, काही करता येईल. पण मला फक्त एक वाटतं, मी जर काहीतरी सोशल मीडिया वापरतोय तर इथून काहीतरी 4 लोकांना मी चांगलं देऊ शकेल. माझ्या 4 येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना किंवा आमच्या तरुणांना मी काहीतरी चांगलं सांगू शकेल. आणि हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मला तरी वैयक्तिक त्यांच्याकडून मला शिकायला मिळालंय. आणि एवढंच मी माझं काम करतोय.